हाय फ्रेंड्स, नवीन आयपनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। मी अमृता। आपल्या नवीन आयपन या चॅनलचे ध्येय आहे एका आईचे दुसऱ्या आईला मदत। सो नवीन आयपन या चॅनलवरती आपण बेबी केअर रिलेटेड आणि प्रेग्नन्सी रिलेटेड कंटेंट टाकत असतो, ज्यामध्ये आत्ता आपण बेबी केअरमध्ये वॅक्सिनेशन, बाळाचे वेगवेगळे आजार, बाळाची मंथली डेव्हलपमेंट काय होते, त्यामध्ये बाळांनी कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, त्याचसोबतच बाळाचे वेट गेन चार्ट, बाळाचा आहार कसा असला पाहिजे, ऋतूनुसार बाळामध्ये कोणते बदल करावेत, एकूणच बाळाला सांभाळावं कसं, याबद्दलची सगळ्या प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर सांगण्याचा मी प्रयत्न करते। सो तुम्ही जर एक नवीन आई असाल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा, चॅनलवरचे व्हिडिओ सगळे बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब। सो आजच्या व्हिडिओचा विषय आहे उन्हाळा। उन्हाळा आलेला आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळे उन्हाळ्यात जर आपल्या बाळाचा पहिला उन्हाळा असेल तर बाळाची काळजी काय घ्यावी, व्हिडिओ उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी, पहिला उन्हाळा असेल तर बाळाच्या काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्याचसोबतच बाळाच्या आहारात, कपड्यांमध्ये काय बदल केले पाहिजेत, याच सोबत मी पालकांना काही अशा टिप्स सांगणार आहे ज्याचा पालकांना ह्या उन्हाळ्यासाठी खरंच खूप उपयोग होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। उन्हाळा हा तसं बघायला गेला तर खूपच प्रखर आणि त्रासदायक ऋतू आहे। उन्हाळ्यामध्ये आपल्याबरोबरच आपल्या बाळाची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट होऊन जातं। जर आपल्यालाच उन्हाळ्यात खूप त्रास होत असेल तर बाळाला किती होत असेल याचा तर आपण विचारच करू शकत नाही। आणि त्यात जर तुम्ही नवीन आई असाल तर तुम्हाला बाळाला काय होतंय किंवा बाळाला काय करायला पाहिजे हे समजतच नाही। याचसोबत रोजच्या वातावरण बदलामुळे बाळाला घाम येणे, पुरळ येणे, बाळाला त्वचेचे विकार होणं, डायपर रॅश होणं, त्याचबरोबर बाळ आजारी पडणं, बाळाला डिहायड्रेशन, उलटी होणं, त्याचबरोबर लूज मोशन लागणं, यासारखे भरपूर प्रकार व्हायला लागतात आणि तुम्ही खूप कन्फ्यूज होऊन जाता की नक्की बाळाला काय करायला पाहिजे। तर त्यामुळेच उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा व्हिडिओ आणायचा विचार केला। सो आज या व्हिडिओमध्ये ज्या मी टिप्स सांगणार आहे याचा तुम्ही उपयोग करा तुमच्या डेली लाईफमध्ये, तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी। त्यामुळे काही प्रमाणात हा उन्हाळा सोयीस्कर होण्यास तुम्हाला मदत होईल। ऊन वाढल्यामुळे उष्णता जास्त निर्माण होते आणि परिणामी आपल्या आणि बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी व्हायला लागते आणि त्यामुळे बाळाला सतत उचकी लागणं, बाळासारखं उलटी काढणं किंवा बाळाला जेव्हा आपण ढेकर देत असतो त्यावेळेला बाळाने दूध बाहेर काढणं, यासारख्या गोष्टी व्हायला लागतात। त्याच गोष्टी होऊ नये यासाठी तुम्हीही तुमच्या शरीरात पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे। सो जर तुम्ही एक ब्रेस्ट फीडिंग मदर असाल तर तुम्ही दिवसातून 7 ते 8 लिटर पाणी पिलं पाहिजे, ज्यामुळे तुम्ही व्यवस्थित दूध प्रोड्यूस करू शकाल आणि बाळाचं पोटही भरेल। बाळ जर 1 ते 6 महिन्यामधलं असेल तर तुम्ही बाळाला फक्त ब्रेस्ट फीडिंगवरतीच व्यवस्थित ठेवू शकता। त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित पाणी प्याल तर बाळ व्यवस्थित राहील। 6 महिन्याच्या पुढील बाळांना तुम्ही जर आहार चालू केलेला असेल, सो 6 ते 12 महिन्याच्या बाळांना आपण बाळाच्या आहारात लिंबू पाणी, उसाचा रस, घरात बनवले जाणारे ज्यूस, फळांचे रस, कोकम सरबत, यासारख्या गोष्टी एक छोटा पेला भरून जरी दिलं दिवसाभरातून 2 वेळा, तरी बाळाला उचकी लागणं किंवा बाळाच्या शरीरात पाण्याची कमी होणं यासारख्या गोष्टी अजिबात होत नाही। मी माझ्या बाळाला रोज सकाळी लिंबू पाणी देते, त्यामुळे मला तरी अजूनपर्यंत तिच्यात काही प्रॉब्लेम आलेला नाही। सो तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक, मठ्ठा, दही असे पदार्थ लहान बाळाला देऊ शकता। जर 8 महिन्याच्या पुढचं बाळ असेल तर तुम्ही बाळाला नक्कीच ताक, दही, मठ्ठा हे पदार्थ देऊ शकता। त्यासोबत मिळालेले बाजारात मिळणारे पॅकेज जे फूड असतात किंवा ज्यूस असतात, असे ज्यूस बाळाला अजिबात देऊ नये। त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स असतात आणि ॲडेड शुगर असते, त्यामुळे बाळाला त्याचा धोका होऊ शकतो। त्यामुळे घरगुती बनवली जाणारी जे सरबत आहेत तेच फक्त बाळाला आहारात द्यावं। त्याचसोबतच बाळाच्या आहारामध्ये पण थोडासा चेंज करायचा आहे, आहार थोडासा पातळ करायचा आहे आणि बाळाच्या आहारात वेगवेगळे फ्रूट्स ॲड करायचे। सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आहारात चेंज केला तर बाळाला पाण्याची पातळी कमी होणार नाही आणि बाळ व्यवस्थित राहील। उन्हाळ्यात बाळाच्या कपड्यांमध्येही चेंज करायचं आहे। जर तुम्ही बाळाला टी शर्ट पॅन्ट घालत असाल किंवा नॅपीज घालत असाल किंवा अगदी डायपर वापरत असाल तर उन्हाळ्यात डायपरचा वापर कमी करायचा आहे। त्याऐवजी तुम्ही कापडाच्या ज्या पातळ नॅपीज येतात त्या वापरू शकता, त्यामुळे बाळाला डायपर रॅश व्हायचा आहे। बाळाला सुती, हलक्या रंगाचे, पातळ कॉटनचे कपडे घालायचे। सुती कपडे घातल्यामुळे बाळाचा घाम वेळोवेळी टिपला जाईल आणि बाळाला हवेशीरी वाटेल। यामध्ये बाळाच्या रोजचं जे बाळाला तुम्ही ब्लँकेट वापरतात तेही चेंज करायचं आहे, कारण आता हिवाळा संपलेला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला गरम होईल जर तेच ब्लँकेट कंटिन्यू केलं तर। त्यामुळे बाळाला तुम्ही पातळ शाल
किंवा कॉटनची पातळ ओढणी अशा प्रकारचं अंथरूण ठेवू शकता. त्याचबरोबर बाळाला बाहेर नेतानाही फुल स्लीव्सचे कपडे अजिबात घालू नका, ज्यामुळे की बाळाला खूप इचिंग होईल आणि घाम टिपला जाणार नाही. घाम जर बाळाच्या शरीरात तसाच मुरला तर बाळाला घामोळे होण्याचा खूप शक्यता आहे. त्यामुळे फुल स्लीव्सचे कपडे किंवा अति टाईट कपडे बाळाला अवॉइड करा. नेक्स्ट, बाळाचा मसाज. तर बाळाचा मसाज आपण जसं रेग्युलर करतो तसाच करायचा आहे, पण जो आपण 20 मिनटं करत असू तो आपण 10 मिनटं करायचा आहे. कारण उन्हाळ्यात उन्हाचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे जास्त त्वचेची जळजळ होत असते. सो मसाजचा टाईम थोडासा कमी करायचा आहे, ज्यामुळे बाळाची त्वचा लालसर होणार नाही. जे रेग्युलर तेल वापरताय तेच कंटिन्यू ठेवा, त्यामुळे काही फरक पडणार नाही. जास्त करून बाळाला कोकोनट ऑइलचाच वापर करावा. त्याचबरोबर बाळाच्या अंघोळीच्या वेळेला कोणताही हार्श केमिकलयुक्त साबण किंवा बॉडी वॉश वापरू नये. बाळाला चांगल्या प्रकारचं बॉडी लोशन आणि मॉइश्चरायझर वापरा, ज्यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडणार नाही. नेक्स्ट आहे, जर बाळाला तुम्ही बाहेर घेऊन जात असाल तर 4 ते 6 संध्याकाळची वेळ निवडावी. अगदीच अतिमहत्त्वाचं काम असेल तरच बाळाला बाहेर घेऊन जावं, कारण दिवसभर उन्हाची लेवल खूपच जास्त वाढलेली आहे. त्यामुळे अगदीच गरजेचं काम असेल आणि तुम्हाला जावं लागत असेल तर बाळाला बाहेर घेऊन जाताना स्वतःसोबत बाळाची पाण्याची बॉटल ठेवावी, ज्यामध्ये ज्युसेस वगैरे घ्यावे, तुम्हाला जेवढे पुरतील एवढे. त्याचबरोबर जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मदर असाल तर बाळाला दर अर्धा ते 1 तासांनी ब्रेस्ट फीडिंग करावं. तसंच बाळाला बाहेर नेताना जी बाळाची पातळ कॉटनची टोपी येते, कॅप येते, याचा वापर करावा. बाळाला व्यवस्थित कॉटनच्या कपड्यामध्ये जे बाळाचं पातळ ब्लँकेट असतं त्याच्यामध्ये झाकून व्यवस्थित न्यावं, पण बाळ हवेशीर राहील याची काळजी घ्यावी. यामुळे बाळाला बाहेर जरी उन्हात नेलं तरी स्किनचा काही प्रॉब्लेम होणार नाही. या होत्या आजच्या टिप्स. आय होप व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या सगळ्या टिप्स तुमच्या बाळासाठी नक्की वापरा. जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही बाळाबद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.